तुम्ही जर फिट आणि हेल्दी राहायचा प्रयत्न करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ज्यावेळेस आपण फिट आणि हेल्दी राहायचा प्रयत्न करतो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की आपण खरोखर आपल्या रिक्वायरमेंटनुसार खातो काय, किंवा आपल्या मूडनुसार खातो आहे का. तर रिक्वायरमेंटनुसार म्हणजे भूक लागली आहे तर ओके खा, आणि ते किती खाता ते प्रमाण असावं. पण जर आज माझा मूड झाला आहे मला हेच खायचं, माझा मूड झाला आहे मला तेच खायचं, मला मूड झाला आहे मला तळलेलं खायचं, तेलकट खायचं, किंवा गोड खायचं आहे, किंवा बाहेरचं काहीतरी खायचं आहे. आपण जर मूडनुसार जर खायला लागलो ना तर आपलं शरीर लवकर खराब व्हायला लागतं आणि त्याचे शरीर खरोखर परिणाम भोगायला लागतं. म्हणून आपल्याला शरीराला जर परिणाम कमीत कमी भोगवून द्यायचे असेल ना तर आपल्याला चांगलं खायचं शिकायचं आहे. जोपर्यंत तुम्ही चांगलं खायला शिकता ना तोपर्यंत तुमचं लाँग टर्म हेल्थ टिकून राहते. ज्या दिवशी तुम्ही खराब खायला लागता त्याच्यानंतर तुमची लाँग टर्म हेल्थ बिघडायला लागते. तर आपल्याला शिकायचं काय आहे की लाँग टर्म हेल्थ बदलायची नाही आणि आपल्याला चांगलं खायचं शिकून